नमस्कार, मी प्रशांत गोडसे. आपण पाहत आहात लेट्स अप मराठी. राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुका पार पडल्या आणि त्यानंतर निकाल देखील जाहीर झाले आहे आणि या निकालामध्ये 29 महापालिकांपैकी जास्तीत जास्त 25 महापालिकेवरती महायुतीचा झेंडा फडकणार हे आता निश्चित झालं आहे. मुंबईचा महापौर कोण असेल, ठाण्याचा महापौर कोण असेल, कल्याण डोंबिवलीचा महापौर कोण असेल, नाशिकचा महापौर कोण असेल, अशा राज्यातील महापालिकेतील महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत ही उद्या मंत्रालयामध्ये पार पडणार आहे. साधारणतः 11च्या दरम्यान ही सोडत पार पडेल आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने जे महापौर पद आहे नेमकं कोणत्या महापालिकेकडे आरक्षित होतं किंवा जनरल होतं हे देखील पाहायला मिळणार आहे. त्यामुळे महापौर कोण असणार, कोणत्या प्रवर्गात असणार याचं उत्तर आपल्याला साधारणतः उद्या दुपारपर्यंत स्पष्ट होणार आहे. मात्र सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुंबईच्या महापौरपदी कोण बसणार यावरनं खरं तर चर्चा रंगत आहे. हे महापौरपद भाजपाकडेच जाईल अशा पद्धतीची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत असताना बाळासाहेबांचे विचाराचे शिवसैनिक यांना हे महापौरपद देण्यात यावं अशा पद्धतीची एक विचार हा शिंदे शिवसेनेतून येताना पाहायला मिळतो. त्यामुळे याचा निर्णय काय लागतो, महापौर कोण बसतं याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून तर राहिलंच आहे. मात्र सर्वात महत्त्वाची एक घडामोड आजच्या दिवसभरामधली जी समोर आली आहे ती सांगणं खूप महत्त्वाचं आहे. कारण की कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये मनसेने शिंदेच्या सेनेला पाठिंबा दिल्यामुळे शिंदे सेनेचा महापौर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत बसेल अशा पद्धतीची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे महायुती म्हणून भाजप आणि शिंदे सेना कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला सामोरे गेले होते. यामध्ये निवडणुकीच्या निकालांती शिंदे सेनेला 53, भाजपला 50, मनसेला 5, काँग्रेसला 2, ठाकरे सेनेला 11 आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 1 जागा मिळाली होती. खरं तर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये 122 नगरसेवकांची ही महानगरपालिका आहे. यामध्ये जादुई आकडा पार करण्यासाठी 62 हा महत्वाचा आकडा आहे आणि तो 62 आकडा भेदण्यासाठी भाजप आणि शिंदे शिवसेना यांनी तो पूर्ण केला आहे. महायुती म्हणून त्यांनी निवडणुकीपूर्वी महायुती म्हणून निवडणुकीला सामोरे गेले. त्यामुळे महायुतीचा उमेदवार महापौर होणार हे निश्चित आहे. मात्र भाजपला श देण्यासाठी शिंदे सेनेकडनं ज्या पद्धतीने पावले उचललं जात आहे याचा विचार करणं खूप महत्वाचं ठरतं. कारण की ज्या पद्धतीने मुंबई महापालिकेमध्ये भाजपला एकूण 90 जागा मिळाल्या आहे. त्यामुळे भाजपचं वर्चस्व मुंबई महानगरपालिकेवरती पाहायला मिळेल. त्याची बार्गेनिंग पॉवर करण्याच्या हेतूने कल्याण डोंबिवली महानगरपालिका खूप महत्वाचं केंद्रबिंदू मानलं जात आहे. आपण जर सरासरी विचार जर केला तर आज ज्या पद्धतीने मनसेच्या 5 नगरसेवकांनी मनसेचे जे 5 नगरसेवक आहेत त्यांच्या गटाने शिंदे सेनेला पाठिंबा दिल्याची माहिती समोर येते. म्हणजे स्थानिक लेवलला ही जी माहिती समोर येऊ राहिली, शिंदे सेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्याकडून ही माहिती देण्यात आली माध्यमांना, की त्यांनी स्थानिक लेवलला जो एक गट स्थापन केलाय त्या शिंदे सेनेच्या गटाला मनसेच्या 5 विजयी उमेदवारांनी पाठिंबा दिलाय. त्यामुळे आता जर आपण संख्याबळ बघितलं तर संख्याबळामध्ये शिंदे सेनेला त्यांचे 53 नगरसेवक निवडून आले आहे. त्यांना जोडीला जर 5 मनसेचे आपण जर बघितलं तर ते साधारणतः 58 नगरसेवक होतात आणि सर्वात महत्वाची एक गोष्ट असं आहे, की ठाकरे सेनेचे 11 नगरसेवक आहे आणि त्याच्यापैकी जे 4 नगरसेवक आहे ते कालपासनं फरार आहे. त्यामुळे त्यातले जे 2 नगरसेवक आहे ते ठाकरे सेनेला कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये उमेदवार न मिळाल्यामुळे मनसेने ते उमेदवार दिले होते असा दावा मनसेकडनं केला जातोय. त्यामुळे त्यातले जे 2 नगरसेवक आहे ते आमच्या सोबतच येणार अशा पद्धतीचा दावा या मनसेच्या नगरसेवकाकडनं केला जातो. म्हणजे 58 अन् 2 झाले 60 आणि आपण जर पुढे विचार केला तर ठाकरे सेनेचे जे काही नगरसेवक आहेत ते देखील शिंदे सेनेसोबत येणार आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा जो एक नगरसेवक आहे त्याने देखील शिंदे सेनेला पाठिंबा दिल्याचं बोललं जातंय. त्यामुळे साधारणतः शिंदे सेना
62चा जादुई आकडा पार करताना पाहायला मिळते. मग तुम्ही म्हणाल भाजप आणि शिंदे शिवसेना कल्याण डोंबिवली महानगरपालिका एकत्रितपणे निवडणूक लढली होती. मग अशा पद्धतीचं शिंदे सेनेकडनं राजकारण का केलं जातंय? अगदी बरोबर आहे तुमचा प्रश्न. या प्रश्नाचं उत्तर हे आहे, की बार्गेनिंग पॉवर वाढवण्यासाठी मुंबई महानगरपालिकेमध्ये सत्तेमध्ये जो वाटा घ्यायचा आहे, त्या सत्तेच्या वाट्यामध्ये आपला सहभाग किती असावा, यासाठीची जी बार्गेनिंग पॉवर आहे, तिचं केंद्रबिंदू कल्याण डोंबिवली महानगरपालिका बनल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. त्यामुळे आता हे पाहणं खूप महत्त्वाचं असणार आहे, की उद्या जे सोडत जाहीर आरक्षणाची जी सोडत जाहीर होईल, त्यामध्ये नेमकं हे कल्याण डोंबिवलीचं महापौरपद कोणत्या प्रवर्गाला जातं, त्यानंतर खरी रंगत ही समोर येणार आहे. त्यामुळे आता जर आपण बघितलं 5 नगरसेवकांनी मनसेच्या पाठिंबा दिल्यानंतर मनसेच्या नेत्यांकडून प्रतिक्रिया आली. त्यासोबतच शिंदे सेनेचे श्रीकांत शिंदे यांनी देखील म्हटलंय, की त्यांनी समविचारी जर सोबत येत असेल, तर महायुतीमध्ये त्यांचं स्वागतच केलं जाईल. भाजप असो किंवा आम्ही असो, आम्ही आमच्या सोबत येणाऱ्यांचं आम्ही स्वागतच करतो. त्यामुळे खासदार श्रीकांत शिंदे यांच्याकडनं असं सांगितलं जातंय, की महायुती म्हणूनच आम्ही त्यांना मनसेला सोबत घेतोय. दुसऱ्या बाजूला जर आपण मनसेच्या नेत्यांना विचारपूस केली, तर त्यांच्याकडनं असं देखील सांगितलं जातंय, की स्थानिक लेव्हलचं तिथले जे आमचे माजी आमदार होते, म्हणजे या संदर्भात संदीप देशपांडे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे, की आमचे स्थानिक माजी आमदार जे आहेत राजू पाटील यांनी त्या ठिकाणी निर्णय घेतला आणि स्थानिक लेव्हलला त्यांनी कुणासोबत जायचं हे स्थानिक लेव्हलला त्यांनी ठरवलंय. त्यामुळे वावगं असं काही नाही असं त्यांच्याकडून सांगण्यात आलंय. मात्र एक गोष्ट ध्यानात घ्यावी लागेल, की शिंदेंना मुंबईचा महापौरपद हवंच आहे. कल्याण डोंबिवली हे देखील महत्त्वाचं केंद्रबिंदू आहे. कारण की डोंबिवलीमध्ये भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण त्यांचा तो गड आहे. त्यामुळे तो गड राखण्याच्या हेतूने भाजपा आणि शिंदे शिवसेना यांचा महापौर होणं अतिशय महत्त्वाचं आहे. त्यामुळे भाजपा आता शिंदेंना कशा पद्धतीने म्हणजे थोडक्यात म्हणायचं असं आहे, की कल्याण डोंबिवली महानगरपालिकेवरती शिंदे एकटे इतरांना सोबत घेऊन महापौर बसवतात, की महायुतीचा महापौर बसवतात, हे महत्त्वाचं असणार आहे. मात्र एक गोष्ट निश्चित आहे, की बार्गेनिंग पॉवर वाढवण्यासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील मनसे असो, ठाकरे सेनेचे काही विजयी उमेदवार असो, त्यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा विजयी उमेदवार असो, यांना सोबत घेऊन भाजपला शह देण्याची संधी शिंदे सेनेकडून काय सोडली जात नाही. हे हे खूप महत्त्वाचं अधोरेखित होतं.